हॅलो एव्हरीवन. पूर्णाजी आज सायलीला फोटो दाखवतात आणि म्हणतात की हे बघ, तो जो तू फ्रॉक लावून आहे ना, ती तू जिद्द केलं होतं त्या साडीचा तुला शिवून दिला होता फ्रॉक. आणि हे बघ हा फोटो, तू त्या झाडामागे जशी लपली आहे ना, लहान असताना तू असंच करत होती. हा बघ किती छान वाटत आहे. तो फोटो पाहिल्याबरोबर सायलीला एकदम असं वाटतं की हा फोटो तर माझ्या ओळखीचाच आहे. इकडे सचिन स्वतःच्या आईवडिलांचं घर विकायला काढला. तो एक कस्टमर येतो, त्याला म्हणतो की मला पैशाची गरज आहे म्हणून मी हे घर इतकं स्वस्त देत आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर मी दुसरा कस्टमर बघतो. तेवढ्यात त्याला पोस्ट मास्तर एक पाकिट घेऊन देते त्याला, तर त्याच्यामध्ये लिफाफ्यामध्ये निघतं की त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी हिअरिंग आहे केसची. सचिनला माहिती पडतं. अर्जुन, चैतन्य, अश्विन, कल्पना, सगळे प्रताप सगळे एकत्र असताना अस्मिता म्हणते की आता बाळाचं बारसं करायला हवं. अस्मिता म्हणते की माझ्या बाळाचं बारसं. सगळे खुश असताना सचिन गेटमधून एंट्री घेतो टाळी वाजवतच. सचिन प्लॅन करून येतो. तो खिशाला पेन लावून येतो, त्या पेनला कॅमेरा असतो. वा, चांगला आहे. मला ड्रायव्हरचा नोटीस पाठवला आणि तुम्ही इकडे एन्जॉय करत आहे, वा छान. सचिन म्हणतो मला सोडचिठ्ठी घ्यायचीच नव्हती अस्मिता, तू जिथे तिथे मी, मला माझ्या बाळासोबत राहायचं होतं. अस्मिता म्हणते की तुझी हिंमत कशी झाली, तू परत इकडे कशाला आला. सचिन चैतन्यकडे जातो. सगळं चैतन्य तुझ्यासाठीच होत आहे सगळं. अस्मिताला म्हणतो की आता तुला दुसरा भेटला आहे ना, तर माझी काय तुला किंमत. कल्पना ओरडतात, तुझी एवढी हिंमत. सायली म्हणते की कर्माची शिक्षा भोगतोय तू, आम्ही काही केलेलं नाही. सचिन धमकी देऊन निघून जातो आणि सायलीला थोडी चक्कर येते. त्याच रात्री सायलीला स्वप्न पडते की ते बाळ, ते झाडाच्या मागे जे मुलगी राहते तेच तिला दिसत राहते. प्रिया म्हणजेच बंबली लोखंडे, ते जेलमधून एका शिपायाला म्हणतात, ते शिपाई असते, तिला म्हणते की मी तुझ्या पाया पडते, पण माझ्या घरी मला बाळ आहे माझ्या पोटात, हे सगळ्यांना समजलं पाहिजे. ती पोलीस म्हणते की मी जेलरला सांगून कोशिश करेल तुझ्या बाळासाठी. इकडे साक्षीला सचिन म्हणतो की अस्मिता मला त्रास देत आहे, ती माझ्याकडून खूप जास्त पोटगी घेण्याची धमकी देत आहे, तिला तू आणि मी एकत्र आलेलं आवडत नाही म्हणून. इकडे अर्जुन थंड दूध घेऊन सायलीकडे येते आणि एक सरप्राईज देते. 2 उशा देते आणि दाखवते तिला सायलीला. हे बघ. सायली हसते, काहीच तर नाही ते. नंतर जेव्हा बघते अर्जुन काहीच नाही तिथे, मग सरळ करते उषा, तेव्हा दिसते तिथे फादर प्लस मदर लिहून असतं. सायली खूप खुश होते आणि आनंदश्रू येतात तिला. साक्षी म्हणते सचिनला की माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपलं दोघांचं प्रेम प्रकरण त्यांना दिसलंच नाही तर कोर्ट तुला कशाला शिक्षा देणार. तर आज एवढंच. ठरलं तर मग मध्ये. बाय बाय. प्लीज लाईक, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. ओके बाय बाय. ओके बाय 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 बाय.